आज मी केला आहे दाणे भात. दाणे भात म्हणू शकतो, सोळे भात म्हणू शकतो. ज्या पोपटीच्या शेंगा असतात त्याचे दाणे टाकून इथे मी छान असा मस्तपैकी दाणे भात केलेला आहे. आमच्या विदर्भातील एकदम स्पेशल असा हा दाणे भात. तर चला, दाणे भाताची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर दाणे भात करण्याकरता हे पोपटीच्या शेंगाचे सोळे घेतले आहे सोलून. पोपटी, कोणी पावटा म्हणतात, वेगवेगळे नाव आहे. आमच्याकडे पोपटीच्या शेंगा म्हणतात. तर या शेंगा उकळून घ्याव्या लागतात, थोड्या उग्र असतात, त्याच्यामुळे हे दाणे उकळून घेतले की छान भात होतो. तर मी पाणी टाकून हे दाणे उकळून घेतले. छान मस्त उकळून घ्यायचे. उकळून झालेले आहे, काढून घेतले. याचं पाणी फेकून द्यायचं, पाणी नाही वापरायचं. आणि जेवढे तांदूळ घेतले आहे तेवढेच हे दाणे घ्यायचे. तर मी या ग्लासाने 2 ग्लास तांदूळ घेतले आहे, तर तेवढेच 2 ग्लास पोपटीचे दाणे मोजून घेतले. याच्यामध्ये काही बटाटा वगैरे नाही, नुसतं दाण्याचाच भात खूप छान लागतो. आणि तांदूळ घेतले इथे मी चिनूर तांदूळ सुवासिकवाला, तो पण अर्धा तास तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घातला. आणि खोबरं भाजून घेतलं. असं खोबरं टाकलं की भाताला छान रंग येतो. तेजपान, 1 मोठी विलायची, कलमी, 3 छोट्या विलायच्या, 2 लवंगा आणि थोडंसं शहाजिरं आणि 1 कच्चा कांदा हे बारीक पेस्ट करून घेतलं. थोडं जाडसर असलं तरी चालतं, छान लागतो असा मसाला. आणि भात करते आता मी. एका बटलईमध्ये 4 माप तेल घेतलं. तेल व्यवस्थित छान तापलं की त्यामध्ये मिरे टाकून घेते. मिरे वाटण्यात नाही टाकले. आणि तेजपान, 4 मिरच्या मोठ्या मोठ्या चिरून घेतल्या, मिरच्या घातल्या. आलं लसूणची पेस्ट छान परतून घ्यायचं. धने पावडर 1 चम्मच, हळद 2 चम्मच घातली. छान रंग आला पाहिजे भाताला म्हणून हळद थोडी जास्त घातली आहे. आणि जी पेस्ट आपण केली मसाल्यांची, खड्या मसाल्याची, ती पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायची. व्यवस्थित परतली की छान लागते. आणि 1 मूठभर बारीक चिरलेला सांबार इथे मी टाकला. छान तेलामध्ये सांबार टाकला की चांगला सुवास येतो. आणि 4 टोमॅटो मीडियम साईजचे चिरून घेतले बारीक, आणि ते पण टाकले. आणि झाकण ठेवून टोमॅटो छान व्यवस्थित शिजवून घेतले. टोमॅटो शिजले की चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलं. आणि जे शिजवून घेतलेले सोळे ते टाकून घेतले. सोळे टाकून झाकण मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून 1 वाफ आणून घेतली सोळ्याला. छान तेल तिखट मीठमध्ये ते 1 वाफ आणली की छान लागतात भातामध्ये. एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. आता जेवढं पाहिजे पाणी तितपत आपल्या अंदाजाने 2 ग्लास तांदळाला, कारण भिजत घातले तर पाणी थोडं कमीच टाकावं लागतं. पाणी टाकून घेतलं आणि पाण्याला छान उकळी येऊ दिली. तांदूळ टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घेतलं. तुम्हाला जितपत खूप मोकळा आवडत असेल भात तर थोडं पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं. मला थोडा सैलसरच भात आवडतो, एकदम मोकळा नाही. तर त्याच्यासाठी मी बरोबर अंदाजाने पाणी घेतलं. छान भाताला उकळी आली, पाहू शकता पूर्ण पाणी कमी झालेलं आहे. आता इथे 1 चम्मच साजूक तूप टाकलं की भात छान होतो, नरम असा मऊसूत. तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतलं आणि मंद आचेवरती झाकण झाकून भात होऊ दिला. भात आता झालेला आहे. बारीक चिरलेला भरपूर असा सांबार. भात पूर्ण तयार झालेला आहे. आता भात काढून घेते, वाळून घेते ताटामध्ये. खूप छान झाला होता सोळा भात, दाणा भात, काही पण म्हणू शकता. तर तुम्हाला आवडला का? तुम्ही पण करता का? आणि कसा करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.
भरपूर असा सांबार, छान भातावर पापड आणि कढी दह्याची गरमागरम. हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं, भात कढी आणि त्याच्यासोबत पापड. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय. थँक्यू.